मी श्रुती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सो मी माझा पाडवा कसा सेलिब्रेट केला ते तुम्हाला सांगते। सो चला। मी लवकर उठले, आधी माझा आवरून घेतलं आणि मग विचार केला की सगळ्यात आधी मी जेवण बनवून घेते, म्हणजे माझं मोठं काम जे आहे ते पूर्ण होऊन जाईल। एकदा जेवण बनलं की मग काही टेन्शनच नसतं। मग मी आधी जेवणाची सगळी तयारी करून घेतली आणि गुढीसाठी ही जी मी साडी घेतली होती ना, ही मी द्वारकादासमधनं घेतली होती। तिथे सेल सुरू होता आणि तिथे खूप छान छान साड्या होत्या आणि ही साडी मला आवडली कारण ही हलकी फुलकी होती आणि ही मला साडी काहीतरी 600 का 750 रुपयालाच मिळाली। त्यामुळे मग मी ही साडी घेतली। अजून एक साडी घेतली, ती पण मी तुम्हाला दाखवेन। प्रत्येक वर्षी मी गुढीसाठी नवीन साडी घेते किंवा एखादं नवीन वस्त्र घेते आणि तेच मी गुढीला उभारते आणि मग नंतर आम्ही ते घरामध्ये वापरतो। आणि मग इथे मी सगळी गुढीची तयारी करून ठेवली होती, फक्त गुढी उभारायची बाकी होती। आणि इथे ही तयारी होईपर्यंत माझं जेवण सुद्धा ऑलमोस्ट सगळं तयार झालेलं होतं। मी जेवणामध्ये छोले, बटाट्याची भाजी, श्रीखंड, रसमलाई आणि चपाती आणि पापड एवढाच मेन्यू ठेवला होता। रसमलाई आणि श्रीखंड जे ना ते मी घरीच बनवलं होतं। तुम्हाला जर का ह्याची रेसिपी हवी असेल ना, तर मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलंय, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते। सॉरी, मी प्लग स्विच ऑन करायला विसरली होती। आता ट्राय करू। सगळे छान असे रेडी झालो आणि मग आम्ही गुढी उभारली। आज मला वेळच मिळाला नाही रांगोळी काढण्यासाठी, त्यामुळे मग मी विचार केला की बाजूला फक्त फुलंच ठेवते आणि फुलांचंच डेकोरेशन करते आणि ते करायला माझा मुलगा मला मदत करत होता। आता तुम्ही म्हणाल तू तर कर्ल्स केले होते आणि इथे दिसत नाहीयेत। हो, माझे केस ओले होते त्यामुळे त्याच्यावरती कर्ल्स बसत नव्हते। मग मी तो प्लॅन ड्रॉप केला, छान अशी गुढीची पूजा केली आणि प्रार्थना केली की हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि खूप साऱ्या नवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन यावं। मग जेवण केलं आणि बाहेर बघितलं तर पाऊस पडत होता। मग पाऊस थांबल्यावरती आम्ही सगळेजण निघालो देवाचं दर्शन घेण्यासाठी। वर्षाचा पहिला दिवस होता, त्यामुळे विचार केला की सुरुवात ही देवाच्या दर्शनानेच करावी। सो इथे ना झाळणदेवी आणि भैरवनाथाची यात्रा होते। सो प्रत्येक वर्षी आम्ही जातो। सो सगळ्यात आधी आम्ही गेलो केदारनाथाच्या मंदिरामध्ये, तिथे छान असं देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर ना तिथे एक झाड होतं, त्या झाडाला इतकी सुंदर गुलाबाची फुलं आली होती आणि खूप सारी होती। त्यानंतर आम्ही झाळणदेवी आणि भैरवनाथाच्या मंदिरात गेलो। तिथे त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं फुलांचं, मोर बनवले होते त्यांनी आणि ते इतके सुंदर आणि इतके अट्रॅक्टिव्ह होते। मग बाहेर आल्यावरती तिथे आम्हाला ह्या मूर्ती दिसल्या आणि तिथे मला एक खिलारी बैलांची जोडी खूप आवडली होती, पण मला माहित होतं ही काय माझ्या घरात टिकणार नाही, त्यामुळे मी ती घ्यायचं काही विचार केला नाही, प्लॅन ड्रॉप केला। ते झाल्यावरती आम्ही घरी यायला निघालो। सो घरी येताना क्लायमेट ना खूप सुंदर झालं होतं, त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की खडकवासला धरणावरती थोडा वेळ थांबूया, थोडीशी रिलॅक्स करूया आणि मग घरी येऊया। सो तिथे थांबलो होतो, तिथे पण इतकी सुंदर हवा सुटली होती आणि खूप भारी वाटत होतं। मग तिथे थोडा वेळ आम्ही टाइमपास केला आणि मग चहा प्यायचा प्लॅन केला आणि चहा पिला आणि चहा पिऊन आमचा सगळ्यांचा मूड ऑफ झाला कारण खूप घाणेरडा चहा होता आणि मग आमच्या दिवसाचा शेवट केला। ओके बाय, भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये।